नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं लर्न विथ OSR या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बेसिक मॅथ्समध्ये बघणार आहोत सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. तर सबट्रॅक्शन म्हणजे काय? तर सबट्रॅक्शन करताना किंवा वजाबाकी करताना त्याचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट इज विदाउट बोरोइंग, म्हणजे हे एकदम बेसिकचे क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला उसना घ्यायचा नाही आहे. आणि सेकंड इज विथ बोरोइंग, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काही नंबर उसने घ्यायचे असतात, दुसऱ्या नंबरची हेल्प करून पहिल्या नंबरमधून एखादा नंबर वजा करायचा असतो. तर सिंपल क्वेश्चन, सगळ्यात सोपा क्वेश्चन मीन्स 8 - 3, म्हणजे 8 मधून आपल्याला 3 मायनस करायचे आहे. तर ऑलरेडी हे 8 आहे ना, आपण ह्याच्यामध्ये एक ट्रिक यूज करू शकतो की 8 ला आपण बघा 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. पहिले 2 पार्ट डिवाइड करायचं म्हणजे जस्ट 2 पार्ट सेपरेट करायचे आहे. पहिला 8 चा फर्स्ट पार्ट घेऊ आपण 5 आणि सेकंड पार्ट इज 3. तर इझिएस्ट वे मध्ये आपण या 3 - 3 मीन्स हे कॅन्सल होतात आणि राहतं आन्सर इज 5. ही झाली ट्रिक. पण सिंपल वे मध्ये ऍक्च्युली 8 - 3 लहान मुलं फिंगर्स काउंटिंग किंवा लाईन्स काउंटिंग करून सॉल्व्ह करू शकतात. पण डायरेक्टली आपण करूया आता 8 - 3 दॅट इज 5. बट ट्रिकनुसार काय असणार आहे, दिस 3 and this 3 कॅन्सल टू इच अदर आणि रिमेनिंग इज 5. सो आपलं आन्सर काय आहे, 5 आहे. सेम आपल्याला इथे फक्त वन्स प्लेस वरचे नंबर्स असल्यामुळे डायरेक्टली सॉल्व्ह करावं लागलं. डायरेक्टली 8 - 3 आपण सॉल्व्ह करून आन्सर मिळवू शकतो 5. ओके. किंवा तुम्ही इथे ही ट्रिक सुद्धा यूज करू शकता. जर तुम्हाला मेंटली फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर माझी ट्रिक तुम्ही यूज करून बघा. पण त्याच्यासाठी पेन पेन्सिल काहीही उचलायचं कामच नाही आहे. डायरेक्टली ब्रेनमध्ये आपल्याला बघायचं 8. तर 8 ला आपण 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड करूया की एक आहे 8, म्हणजे त्याला 2 पार्ट्समध्ये कसं करणार, एक आहे 5 आणि दुसरा आहे 3. 5 आणि 3 आहे तर आपल्याला 3 मायनस करायचे, तर मग राहिलं किती, 5. तर आपला आन्सर येणार 5. असं विदाउट पेन पेन्सिल उचलता, विदाउट एनी रायटिंग वर्क आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपला हा आहे वन्स प्लेस, हा आहे टेन्स प्लेस. उभ्या पद्धतीमध्ये आणि आडव्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला वन्स आणि टेन्स प्रथम लिहून घ्यायचे आहे. बघा, हा वन्स, हा टेन्स, हा वन्स आणि हा टेन्स. तर मॅथमॅटिकल रूल्स नुसार आपण वन्स आणि वन्स प्लेस वरच्याच दोन्ही नंबर्सचे ऑपरेशन करू शकतो. म्हणजे हा वन्स आहे तर याचं ऑपरेशन या नंबर सोबत होणार, हा टेन्स आहे तर याचं ऑपरेशन या नंबर सोबत होणार. तर बघूया पहिले असं सोप्या पद्धतीने 7 - 3. इथं 7 मधून 3 गेले तर किती राहतात आपल्याला, 4. आणि आता राहिले 5 - 2. तर इथे आपण जेव्हा सिमिलर नंबर मध्ये आपण फोडू शकतो त्याला, तर फोडून ट्रिक यूज करू शकतो. सो 5 मीन्स 3 and 2, तर 2 गेले तर किती राहिले, 3 मीन्स आपला आन्सर आहे 3 अकॉर्डिंग टू ट्रिक. ओके. आता 34 आन्सर आहे आपलं. आता तुम्हाला आणखी एक छोटीशी ट्रिक सांगते की आपला आन्सर बरोबर आहे की चुकीचा आहे हे झटपट कसं आपण चेक करायचं आहे ते. तर बघा, जेव्हा सबट्रॅक्शन करतो स्टार्टिंगला आपण ॲडिशन शिकलेले आहोत, त्याच्यामुळे मुलांना ॲडिशन खूप सोपं जातं. त्याच्यामुळे आपण इथे सबट्रॅक्शनच्या ऐवजी ॲडिशन करून आपला आन्सर टॅली करू शकतो. जे आन्सर आलेलं आहे ते हे जो नंबर आपण मायनस केला आणि जे आन्सर आलेलं आहे त्या दोघांचे ॲडिशन इक्वल्स टू वरचा नंबर येत असतो. म्हणजे ह्याची आपल्याला ॲडिशन करायची आहे 23 + 34. बघा, 3 + 4 येणार आहे 4, 5, 6, 7 आणि 3 + 2 5. बघा, बरोबर 57 आलं. हा 57 आणि हा सुद्धा 57 मीन्स आपला आन्सर टॅली केलेला आहे, आपण चेक केलेला आहे. डायरेक्टली एवढे सबट्रॅक्शन आपण स्टार्टिंगला तर सॉल्व्ह केलंच आहे. परंतु जर आपल्याला चेक करायचं आहे की आपला आन्सर बरोबर आहे का, तर आपण पटकन ह्याची ॲडिशन ह्याच्या बरोबर येते का हे चेक करायचं आहे. सेम हॉरिझॉन्टल पद्धतीमध्ये बघूया. वन्स आणि वन्स प्लेस वरती 7 आणि 3 आहे. तर वन्स आणि वन्सचं सबट्रॅक्शन 7 - 3 येणार 4 आणि 5 - 2 येणार 3. प्रत्येक क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला ती ट्रिक पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला पेन पेन्सिल न उचलता डायरेक्टली मेंटली प्रत्येक क्वेश्चन इझिएस्ट वे मध्ये सॉल्व्ह करता येईल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 डिजिट्सचा. तर इथे करून घेऊ आपण वन्स, टेन्स, हंड्रेड्स. हा सुद्धा वन्स, टेन्स, हंड्रेड्स. तर जसं की आपल्याला ॲडिशन मध्ये रूल असतो वन्सचं ऑपरेशन वन्स सोबत, टेन्सचं टेन्स सोबत, हंड्रेडचं हंड्रेड सोबत. हा रूल इथे सुद्धा यूज करावा लागेल. आता बघा 9 - 5. आता 9 ला आपण 5 आणि 4 या दोन पार्ट्स मध्ये फॅक्टर्स करू शकतो. बघा, 5 आणि 4. आता हे ट्रिक केव्हा यूज करायची, मेंटल कॅल्क्युलेशनच्या वेळेस फक्त. तर 5 तर गेले, तर राहिले किती मग 4. तर आपला आन्सर 4 येणार. पेन पेन्सिलचा यूज करण्याचं कामच नाही आहे. पण प्रत्येक वेळा आता आपण इथे बघा या 7 मधून हे 3 मायनस करताना मी तुम्हाला कसं फोडायचं ते सांगितलंच नव्हतं. पण आता बघा एकदा सांगून देते. बघा 7 ला आपण मायनस म्हणजे 7 मधून आपण 3 मायनस करत आहे, तर 7 ला कोणत्या 2 पार्ट्स मध्ये फोडायचं, ऑलरेडी जो खाली नंबर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर तोच घ्यायचा म्हणजे 3 आणि दुसरा फॅक्टर राहिलेले रिमेनिंग नंबर्स घ्यायचे आहे म्हणजे 4. बघा बरं, 4 + 3 किती येतात, 7. तर 3 आणि 4 हे 7 चे 2 पार्ट्स झाले म्हणजे फॅक्टर्स झाले. तर त्याच्यामधून 3 तर काय होणार, मायनस होऊन जाणार आणि राहतात मग 4. प्रत्येक वेळा माझी ट्रिक यूज करताना तुम्ही जो खालचा नंबर आहे, ज्या नंबरला आपण मायनस करत आहे तो नंबर
एक फॅक्टर म्हणून ठेवा आणि उर्वरित नंबर दुसरा फॅक्टर म्हणून ठेवा, जेणेकरून तुम्ही क्वेश्चन आणखी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. तर आता बघा, जसं मी इथे केलं 5 आणि 4, तर 5 तर काय झाले, कॅन्सल, राहिले आपले 4. नॉर्मल वे मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की 9 - 5 = 4 आन्सर असतं. आता बघा 5 - 3, तर 5 ला आपण 2 पार्ट्स मध्ये ब्रेन मध्ये करू शकतो. फर्स्ट काय घ्यायचा म्हटलं मी फॅक्टर, जो खाली नंबर आहे जो मायनस करायचा आहे तोच नंबर म्हणजे 3 आणि राहिलेले 2, म्हणजे 3 तर कॅन्सल होणार, राहणार 2. आता 8 - 2 6 सगळ्यांना माहिती आहे, पण आपण आता याला काय करणार, 2 पार्ट्स मध्ये फोडणार, म्हणजे पहिला 6 आणि दुसरा 2. तुम्ही तर म्हणसाल हे डायरेक्टली आन्सरच सांगत आहे तुम्ही की 2 कॅन्सल झाले तर 6 बाकी आहे. ओके, असे करू शकता की 4 आणि 4 असे आपण दोन फॅक्टर्स 8 चे केले आणि परत या 4 चे फॅक्टर्स करायचे आहे, दॅट इज 2 2. एक 2 याच्यासोबत कॅन्सल होणार. आता राहिलेले नंबर्स, उर्वरित नंबर्स आहे हा 2 आणि हा 4, हा 2 आणि हा 4. तर 2 आणि 4 किती होतात, 6. आपण असंही मेंटली कॅल्क्युलेट करू शकतो, असं लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि जर तुम्हाला लिहूनच करायचं आहे तर असं डायरेक्टली तुम्ही करू शकता. 9 - 5 दॅट इज 4, 5 - 3 दॅट इज 2 आणि 8 - 2 दॅट इज 6. तर आपला आन्सर आहे 624. त्याला टाइप पण करून बघूया. काय करायचं सांगितलं, ज्या नंबरला मायनस केलेला आहे तो नंबर आणि आन्सर यांची ॲडिशन वरच्या नंबर एवढी येते का हे चेक करायचं आहे. बघा 5 + 4 काय येतं, 9, बरोबर आहे, 9 आलंय. 3 + 2 काय येतं, 5, बरोबर 2 आलंय. 2 + 6 काय येतं, 8, बरोबर 8 आलं. मी आपला आन्सर बरोबर आहे. आता हा क्वेश्चन तुमच्यासाठी, तुम्ही फास्ट मध्ये ट्रिक यूज करून कमेंट मध्ये आन्सर नक्की सांगा.